तर आज आपण करणार आहोत पालकची वडी। बघा किती फ्रेश आहे अजून पण। तर आमच्या इथे पनवेलमध्ये हिवाळी भाज्या मिळायला चालू झालेल्या आहेत मळ्यातल्या। आपण तयारी करून घेऊया। पहिला सर्वप्रथम पालक छान असं धुवून घ्यायला हवंय। तर मी बघा हा पालक छान असा स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे। थोडे थोडेच वरचे देठ मी कापलेले आहेत, अखंड घेतलेले आहे मी पालक। तर चला आपण बारीक चिरून घेऊया। धुतलेला पालक छान चिरून घेतलेला आहे बारीक। त्यासाठी आपण साहित्य घेऊया। घरगुती आलं लसूण पेस्ट आहे, तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, जिरं, धना पावडर आणि तीळ, बेसन आणि चवीपुरतं मीठ। तर चला आपण हे सगळं मिक्स करून वड्या बांधायला घेऊया। तांदळाचं पीठ मी जास्त नाही घेते, थोडंच घेते। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची घालू शकता, 2 चमचे धना पावडर आणि भरपूर तीळ आहे, थंडी आहे तर ते खाल्लेही जाते। आणि बेसन घेते मी आता थोडंच घेऊन मळणार आहे। आता मी 4 चमचे घेते, जर लागली गरज तर मी पुन्हा घेईन। आणि हे चवीपुरतं मीठ घेते। आता मी ह्याच पाण्यामध्ये छान कालवून घेणार आहे, पूर्ण एकजीव करून घेणार आहे, छान असा गोळा होईल असं। हे अजून व्यवस्थित मिळून नाही आलं तर मी 2 चमचे अजून बेसन त्याच्यामध्ये वाढवते आहे। आणि अजिबात पाणी नाही घ्यायचं, कारण का पालकामध्ये खूप पाणी असतं, पाण्याचं प्रमाण असतो। ही आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता हे छान सगळं एकजीव करून छान असा गोळा करून घेते। आता हे बघा छान पालकाच्या याच्यामध्ये गोळा झालेला आहे मस्त। जास्त पीठ नको, नाहीतर ते पीठ लागेल, पालकाची चव नाही लागणार। त्याच्यात मी छान असे 2 गोळे करून स्टीमर मध्ये ठेवणार आहे स्टीम करायला। मी आता हा स्टीमर ठेवलेला आहे, त्याला छान असं तेल लावून घेतलं, जेणेकरून ही वडी त्याला चिटकायला नको म्हणून। हे बघा हाताला मी पाणी लावून घेतलंय, बघा अजिबात चिटकत नाही, जाडजाडच ठेवले, छान वाटतात ते। स्टीम होतानाच फुलणार आहेत, ते आपण नंतर बघूच। छान अशी स्टीम यायला लागलेली आहे। गॅस स्लो केला आपण मीडियमवर, आणि मी आता याच्यावर झाकण ठेवून देते। आपल्याला हे बरोबर 20 मिनिटांनी काढायचं आहे। छान असे वाफले आहेत, अजून गार होऊ द्या। व्यवस्थित गार झाले का आपण त्याचे वड्या पाडून घेऊया। ही बघा ही वडी आता छान गार झालेली आहे। आता मी हे वड्या पाडून घेते मस्त। बघा छान वड्या पडत आहेत। आपण छान वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण खरपूस तळून घेऊया। छान असं मीडियम याच्यावर तेल गरम केलेलं आहे। आता मी वड्या तोडून घेते आणि दोन्ही बाजूने खरपूस तळून घेणार आहे। छान दोन्ही बाजूने तळून झालेलं आहे। आता हे आपण काढून घ्यायचे आहेत। तर ह्या पालकाच्या वड्या तुम्हीही करा, खा आणि कमेंट्स मध्ये नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।